नमस्कार. मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. मित्रांनो, दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच सुरू झालेली आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आणि एकमेकावर टीका टिप्पणी ही इथल्या मतदारांना चांगलं चर्चेचं गुऱ्हाळ झालंय. कोण पक्षातून तर कोण अपक्षातून या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्यांना व्हायचंय उद्याचा भावी नगरसेवक या दौंड नगरपालिकेचा. मित्रांनो, नगरसेवक का व्हायचं असतं तर त्या मागची यशोगाथा ही सर्वसामान्याच्या मनामध्ये वेगळी असते आणि त्या सभागृहात जाणाऱ्याचा विचार हा कसा बदलतो याचं चित्र पाहायचं असेल तर दौंडच्या पूर्वी इतिहासाकडे आपण झुकल्यावरती ते समजू शकतं. 88 वर्षाच्या कालखंडामध्ये गेलेल्या या नगरपालिकेमध्ये सामाजिक प्रश्नाचा तिढा मोठ्या प्रमाणात झाला आणि परिणाम झालाय तो आता प्रचाराच्या फेरीमध्ये. प्रत्येक जण बोलतो इथे पाणी नाही, रस्ते अरुंद, ट्रॅफिकची समस्या, व्यापारी अडचणीत आणि खऱ्या अर्थाने धुळीच्या साम्राज्यानं आणि कचऱ्याच्या ढिगानं माखलेलं शहर म्हणजे दौंड शहर. आणि या शहरामध्ये असा एक उमेदवार, त्याला आपण अवलिया म्हणू. का त्या उमेदवाराला अवलिया म्हणतोय आपण? की ज्यानं आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या नावावरती घरदार तर सोडाच, एक चमचा नावाची गोष्ट असती. चमचा याचा अर्थ कुणी वेगळा काढू नका. चमच्यांना सध्या सुगीचे दिवस आहेत, पण कुठल्या तो विषय नंतरचा आहे. पण आपण असं म्हणू नया की हे चित्र तुम्ही पाहत असता, या चित्रामध्ये एक व्यक्ती एका चिखलात बसलाय आणि हा चिखल हा त्याच्या आयुष्याचा तो करून का घेतोय तर दौंडकरांच्या साम्राज्यामध्ये अशा गटारीमधून जिवंत माणसाच्या यातना सर्वश्रुत झाल्यात, पण प्रेताला सुद्धा यातून जावं लागतं. आणि हे प्रेत या स्मशानातून ज्या चिखलातून गेलं तो लक्षवेधी करणारा व्यक्ती म्हणजेच हा उमेदवार आहे. आणि या उमेदवाराचा विषय म्हणजेच सचिन शिवाजी कुलथे या उमेदवारांचं नाव आहे. आणि हे उमेदवार या निवडणुकीमध्ये लोकसेवक याच नात्यानं उभा राहिलाय. असं मी ठामपणाने का म्हणतोय याकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष द्या. मित्रांनो, चिखलामध्ये आपली बैठक मांडून लोकांची सेवा सुरू करा हा टाहो ज्यानं फोडला, ज्या राज्यानं पाहिला, ज्या नगर दौंड तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीने पाहिला, या शहरातील मतदारांनी पाहिला, तोच सचिन कुलथे प्रभाग क्रमांक 4 मधचे उमेदवार आहेत. आपण त्यांच्याशी मुलाखत करतो. सचिनजी, आपलं मनापासून आवाज लोकशाहीमध्ये सहर्ष स्वागत. तुम्ही या निवडणुकीमध्ये एकटेच अपक्ष उमेदवार आहात आणि तुम्ही या निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचं कारण काय? नमस्कार. मी तसा राजकीय पक्षाचा मी एक पदाधिकारी आहे. आमच्या काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला काय ते एबी फॉर्म आमच्याकडे आले नाही पक्षाचे, त्यामुळे मला अपक्ष उभारावं लागलं. काही लोकांकडनं मला तशा संध्या होत्या की त्यांच्या पॅनलमध्ये उभा राहा, परंतु मी जाणून बुजून त्यांचंही प्रेम असेल किंवा त्यांना वाटलं असेल की मी येण्यासारखा उमेदवार आहे, पण त्यांनी मला ऑफरही दिल्या होत्या, परंतु माझं पक्षावर असलेलं प्रेम त्यामुळे मी थांबलो. आणि मी म्हणलो नाही, मी अपक्ष थांबेल. मी तुमचं चिन्ह घेऊन थांबू शकत नाही किंवा माझ्या चिन्हावर तुम्ही मला तुमच्या बरोबर घ्या, असं मी त्यांना प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं. आणि त्यांचं नाही जुळलं, मग मी माझा अपक्ष थांबलो. आणि या प्रभाग क्रमांक 4 मध्ये मी आता आजमवतोय की बाबा लोकसेवा श्रेष्ठ ठरतीये की पैसा. मित्रांनो, निष्ठा काय असते? पक्षाची तर निष्ठा राहिलीच, पण समाजसेवेच्या निष्ठेमध्ये मी कितपत उतरलोय हे आजमवण्याचं काम हे सचिनजी प्रभाग क्रमांक 4 मधून करतायत. याच दौंड शहराच्या असंख्य विकास कामासाठी लढा देणारा म्हणून सचिन कुलथे यांचं नाव सर्व परिचित आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा सच्चा कार्यकर्ता, निष्ठावंत सैनिक दौंडकरांना जसा परिचित आहे तसाच प्रसार माध्यमांना सुद्धा त्याची प्रचिती आहे. आणि हा सच्चा सैनिक पक्षानं एबी फॉर्म निवडणूक काळामध्ये दिला नाही, पोचला नाही, तांत्रिक अडचणीमुळे तो मिळाला नाही, हे सर्व लक्षात ठेवून अन्य कुणाच्याही प्रलोभनांना बळी पडला नाही. सर्वांनी साथ दिली, हाक दिली
हात देण्याचा प्रयत्न केला, पण निष्ठावंत काय असतात हे चित्र त्यानं अपक्ष उभा राहील, पण पक्षाच्या ध्येय धोरणांना मातीमोल करणार नाही ही उमेद उराशी बाळगून त्यांनी या निवडणुकीत प्रवास केलाय. मित्रांनो, ते असं सांगतात, मी उभा अशासाठी आहे की मी जी समाजसेवा करतो तिचं मोल किती हे मला खऱ्या अर्थानं आजमावायचं आहे. म्हणून धनशक्तीच्या विरोधामध्ये मी उभा आहे आणि मी निवडणूक लढवतोय. आपण त्यांना विचारू अजून त्यांच्या मनात या शहराबद्दल, या मतदारांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल काय काय विचार आहेत. सांगा सचिनजी, तुम्हाला या निवडणुकीमध्ये अजून लोकांसाठी काय करायचंय, काय संदेश द्यायचा आहे? निश्चितपणाने प्रत्येक उमेदवार हा काही ना काही ध्येय घेऊन उभा असतो. तसं माझं एक छोटं ध्येय आहे या दौंड शहरामध्ये. आता मी नगरसेवक झालो तर एवढे मोठे काम करू शकत नाही, परंतु मी त्या सभागृहामध्ये जाऊन ते मांडू शकतो किंवा ते भांडू शकतो. त्या संदर्भात मी आवाज उठवू शकतो, म्हणून मी नगरसेवक पदाला थांबलो. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या माफक अपेक्षा असतात. एक तर पाणी असावं, लाईट असावी, रस्ते असावे किंवा आता स्वच्छतागृहाचा हा विषय आहे. ह्या चार प्रामुख्याने ज्या सर्वसामान्य लोकांच्या गरजा आहेत, त्या निश्चितपणाने मी भागवण्याचा प्रयत्न करेन. मी असं म्हणणार नाही, मी आज नगरसेवक झाला की त्याचं दौंड शहर हे सांगाई करेल. खोटे आश्वासन तर मी निश्चित देणार नाही. जे मला शक्य आहे, जे मी त्या सभागृहामध्ये मांडू शकतो, भांडू शकतो, त्या निश्चितपणे या प्रभागासाठी युवांना नगरसेवक फक्त प्रभागापुरता नसतो, माझं मत आहे. हा दौंड शहराचा असतो. मी जरी निवडून आलो तर माझ्या फक्त प्रभागापुरता मर्यादित न राहता मी दौंड शहरातही कुठल्याही अडचणी असल्या तर निश्चितपणे ते सभागृहामध्ये प्रभावीपणे मांडू शकतो, म्हणून मी थांबलो. एकटा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याचं विश्लेषण ते करताना असं सांगतात, मी लोकांना आश्वासित करणार नाही की मी बदलून टाकेल, पण संघर्षमय वातावरणामध्ये योद्धा हा लक्षवेधी ठरतो. आणि जो माणूस सामाजिक कामामध्ये योद्धा झालेला आहे, जो लक्षवेध करू शकतो, असा हा व्यक्ती नगरपालिकेत गेल्यावर काय करणार हे तो सांगतोय. मतदारांनो, या शहरामध्ये गटारीमध्ये बसून लक्षवेध करणारा सचिन सर्वांनी पाहिलाय. आपण त्याही प्रश्नाकडे जाणार आहोत. हा प्रश्न तुमच्या प्रभागातला नव्हता. ज्या प्रभागामधून ते उमेदवारी आज करतायत त्या प्रभागाचे ते लक्षवेधी करण्यासाठी उभे राहिले नव्हते. तर अंतिम ध्येय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्मशानाकडे जावं लागतं आणि जीवनाचा शेवटचा सार म्हणजे शेवटचा मुक्काम तो स्मशान असतं. म्हणून कधी काळी त्याला वैकुंठ सुद्धा म्हणतात. आणि त्या वैकुंठाचा प्रवास हा सर्वांसाठीच होता आणि तो गटारीनं माखला होता. तो लक्षवेध करणारा हा खऱ्या अर्थाने अवलिया आवाहन करतोय की सर्वांना मी आश्वासित करून खोटे आश्वासन देणार नाही, पण मी असं लक्षवेध करू शकतो की त्या सभागृहामध्ये सचिन कुलथे सर्वांच्या डोळ्यात खुपेल आणि समाजाच्या हिताचा ठरेल. मला सांगा सचिनजी, काय तुम्ही मतदारांना सूचित करू शकता, आव्हान करू शकता? कारण तुमच्या विरोधामध्ये दिग्गजांनी आता पाय रोवलेत. ते खंबीरपणाने उभे राहून लोकांना आश्वासित करतात, पण अनेक वर्षापासून अनेक आश्वासनाने या मतदाराची दिशाभूल केल्याचं चित्र आपण सर्वजण पाहतोय. म्हणूनच सामाजिक उणिवा, समाजामधील असणाऱ्या सुखसोयी यांचा कळस झाला आणि ते प्रश्न या निवडणुकीमध्ये सर्वांच्याच तोंडून ऐकायला मिळतात. तुम्ही काय सांगणार आहात मतदारांना? मी मतदारांना एवढंच सांगेल की आता मी म्हणल्याप्रमाणे की मी निश्चितपणे मी एक काम करणारा, मी झटणारा, मी संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता मला कुठे काही ठेका घ्यायचा नाही. आणि मी माझे आयुष्य म्हणजे हे समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं आहे. कारण माझं लग्न नाही मी केलं, मुलं नाही आहेत, संसार नाही आहे आणि आता तुम्ही जसं सांगितलं चमचासुद्धा माझा स्वतःचा नाही आहे. म्हणजे आणि माझं कुटुंब मला ह्या बाबतीत माझं कुटुंबाचं या निमित्त तुमच्या निमित्ताने मी आभार मानेन की एवढ्या ह्याच्यातून मला ते सांभाळतात आहे. माझं पालनपोषण करतात आहे. म्हणजे आज वयाच्या 50व्या वर्षी देखील घरचे मला सांभाळतात. त्यामुळे कुटुंबाचाही मी आभार मानेन. आणि निश्चितपणाने माझ्याही संकट काळामध्ये दौंड शहरातले बरेचसे लोक माझ्यासाठी मदतीला आलेले आहेत. आणि त्याचं उत्तरदायित्व म्हणून मी असं म्हणतो की मला ते काय त्यांच्यासाठी तरी काहीतरी करायचंय. जे माझ्यावर बीतली आहे, माझ्या कुटुंबियावर बीतली, ती इतरांवर बीतू नये.
म्हणून यासाठी मी संघर्ष करतोय. आणि बऱ्यापैकी काही ठिकाणी मला यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. परंतु संघर्ष मी सोडणार नाही. बऱ्याचशा गोष्टीत मला माझ्यावर 353च्या 3-3, 4-4 केसेस माझ्यावर झाल्या. पण मी संघर्ष सोडला नाही. मी भांडत राहतोय. आणि जरी मागचाही माझा एक पराभव झाला असला, तरी मी कुठेही खचलो नाही किंवा माझा पराभव झालाय. मी नाउमेद झालो नाही. मी त्यानंतरही तेवढंच समाजसेवेत वाहून घेतलं आणि तेवढंच काम करत राहिलो आणि इथून पुढेही करत राहील. आणि प्रभाग क्रमांक 4च्या सर्व मतदारांना मी असंच म्हणेल, की एक संधी देऊन बघा. आत्तापर्यंत सगळ्यांना आपण संधी दिलेली आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील एक झटणारा कार्यकर्ता, एक समाजसेवेसाठी वाहून घेतलेला कार्यकर्ता, त्याला जर आपण संधी दिली, तर निश्चितपणाने या संधीचा तुम्हाला पश्चात्ताप तर निश्चित होणार नाही, एवढं मी आश्वासित करतो. मतदारांनो, परत एकदा ऐका, पश्चाताप होणार नाही. हे शब्द हे कुणे स्वार्थासाठी बोलत नाही. ज्यानं आपलं आयुष्यात प्रपंच बंद केला, मुलं बाळ नाहीत, लग्न नाही, स्वतःचं अस्तित्व समाजसेवेसाठी झोकून दिलं आणि त्या कुटुंबाचं सुद्धा त्यांनी आभार मानलेला आहे, की जो परिवार 50 वर्ष मला सांभाळतोय. अनेक अडचणीमधून मी जात असताना मला ते थोडक्यात पाठबळ देतात आणि त्याचबरोबर ती अख्ख्या दौंडकरांचे ते आभार सुद्धा मानतात, की संकट काळामध्ये जे जे लोक मला मदतीचा हात घेऊन आले, माझ्याबरोबर राहिले, त्या सर्वांच्या उत्तरदायी करण्यासाठी या निवडणुकीत मी सहभाग घेतलेला आहे. मी तुमचं उत्तरदायित्व कसं करू शकतो, तर समाजसेवेतून करू शकतो. आणि ती सेवा करण्याची नामी संधी म्हणजे ही निवडणूक आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस मी सभागृहात जाईन, तुमचं प्रतिनिधित्व करेन, त्यावेळेस मी कुठलाही ठेका घेणार नाही. मला पैसे कमवणे ही माझी आशा आणि अपेक्षा नाही. मी समाजाचं व्रत अंगी करत केलेला व्यक्ती. तुम्ही मला संधी द्या, संधीतून तुमचा पश्चाताप तुम्हाला करण्याची वेळ येणार नाही, असं आश्वासन करतोय. आपण परत त्याच्याशी संवाद करूया. तुमच्या मनात काय इच्छा आहेत या शहराच्या विकास कामाच्या? शहरात तसे कामं खूप आहेत. मी मगाशीच सांगितलं, की माझेही काही अँबिशन आहेत. मलाही असं वाटतं, की शहर इतर शहरापेक्षा निश्चितपणे चांगलं असावं आणि त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, सर्वांनीच केले पाहिजे. आणि दौंड शहराचं वैशिष्ट्य चांगलं आहे, की या दौंड शहराला पालकमंत्री वेगळ्या पक्षाचा आहे, खासदार वेगळ्या पक्षाचा आहे आणि आमदार वेगळ्या पक्षाचा आहे. तिघांना जर म्हणून मिळून जर केलं, त्यांचा जर निधीचा खरोखर जर व्यवस्थित वापर जर झाला, तर निश्चितपणे हे दौंड शहर एक वेगळ्या उंचीवर निश्चितपणे जाईल. आणि त्यासाठी माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता हातभार लावेल, की बाबा जेणेकरून या दौंड शहराला काहीतरी नावारूपाला आणावं, एवढंच मी म्हणेन. मित्रांनो, डोंगर उचलून घेण्याची क्षमता माझ्यात नाही. अख्खाच भार मी संपवेल अशीही आशा नाही. पण या शहराच्या भवितव्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित या आणि मी खारीचा वाटा म्हणून त्याच्यात असेल अशी माफक अपेक्षा तो या निमित्तानं करतोय. त्याने सांगितलं, इथे लोकप्रतिनिधींची वेगवेगळ्या पक्षाची भिन्नता काय आहे. इथं खासदार वेगळे, पालकमंत्री वेगळे आणि स्थानिक आमदार सुद्धा वेगळे. पण या सर्वांची मानसिकता जर चांगली असेल, या लोकांच्या कल्याणाकारी हे सगळे एकत्रित येत असतील, तर मी सुद्धा त्यातला एक भाग होऊ शकतो. आणि या दौंड शहराचं चित्र पालटण्यासाठी सर्वांनी हातात हात मिळून काम केलं पाहिजे, हे त्यांना वाटतं. अशा स्वरूपाची आशा आणि अपेक्षा मतदारांना कुणीतरी करावी आणि ती सातत्यानं प्रत्यक्षात मध्ये उतरावी, अशी तर सर्वांचीच मनोमन इच्छा असते. आणि म्हणून सचिनजी, तुम्ही मागील कालखंडामध्ये इथे एक मोठं आंदोलन केलं. त्या आंदोलनाची दिशा खऱ्या अर्थानं 10 दिशा झाली. महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले. प्रसार माध्यम म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि आम्हाला राजधानी दिल्ली इथून सुद्धा फोन आले, की कोण हा व्यक्ती समाजाच्या सेवेसाठी गटारीच्या पाण्यामध्ये घाणीच्या साम्राज्यामध्ये ठाण मांडतो आणि प्रशासनाला आव्हान करतो, तुम्ही नाही बदलला तर मीही बदलणार नाही. आणि म्हणून त्याच्या एका आंदोलनानं अक्षरशः नगरपालिकेतल्या सर्व स्तरावरती घाम फुटला आणि काही क्षणात होताचं नव्हतं झालं. जे उघड्यावर होणारं पाणी क्षणात बंदिस्त झालं आणि मोकळा रस्त्याने श्वास घेतला. हा जो खऱ्या अर्थाने आपण त्याला दंगलकार म्हणू, आणि तो दंगलकार हा समाजासाठी होता, हा सर्वांनी पाहिला आणि आपण आज त्याच्या सभेत आहोत. सचिनजी, काय मतदारांना शेवटचं तुम्ही आव्हान करणार आहात? तुम्हाला तर सर्वांनी पाहिलेलंच आहे, पण तरीही नम्रपणाने तुमचं मतदारांपुढे काय आव्हान असू शकतं? मी दौंड नगरपालिकेची ही निवडणूक लढवतोय आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये लढवतोय. मी या सर्व मतदारांना
आव्हान करण्यापेक्षा म्हणेल मी त्यांना एक विनंती करेल की एक संधी निश्चितपणे मला द्या. मी मगाशी बोललो की तुम्हाला निश्चितपणाने पश्चाताप होणार नाही आणि मी तुमच्या रोजच्या संपर्कातला आहे. रोज तुम्हाला भेटणार आहे. याच छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, याच परिसरामध्ये किंवा कल्पनाचा हॉटेल असेल. माझं कुठेही ऑफिस नाही, कुठेही असंही नाही आहे. मी चालतं फिरतं माझं हे सगळं कार्य आहे. त्याच्यामुळे मी कुठेही मला फोन केला की 0 मिनिटात मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. कारण माझं कुठे मी व्यवसायात मी कुठे अडकून घेतलेलं नाहीये. मी कुठल्याही कौटुंबिक ह्याच्यात मी अडकून स्वतःला घेतलेलं नाहीये. त्याच्यामुळे 24 तास उपलब्ध असताना मी एक छोटासा कार्यकर्ता आहे आणि त्याला संधी द्यावी एवढीच मी विनंती करेल. त्याच्यापेक्षा आणखी तुम्हाला काय सांगू, माझं काम तुम्हाला माहिती आहे आणि सर्वांनी पाहिलेलं आहे. तर तुम्ही एक संधी द्यावी हीच विनंती निश्चितपणाने मी करेल. मित्रांनो, निवडणुकीचा धामधूम चालू आहे. अनेक प्रस्थापित, अनेक मालदार या निवडणुकीच्या प्रवासामध्ये काम करतात. प्रचंड स्वरूपाची आश्वासनं आणि काय आमिष मतदारांपुढे मांडण्याचा ते यथोचित प्रयत्न करतात. सचिन असं म्हणतो, मी चालता फिरता एक व्यासपीठ घेऊन रस्त्यावर उतरलोय. 24 तासाची सेवा ही समाज सेवेसाठी म्हणून देऊ इच्छितोय आणि देत आलोय. मी ना संस्थानिक आहे, ना माझं कुठं कार्यालय आहे. मी कुठल्या ऑफिसमधून बोलत नाही. मी 24 तास लोकांसाठी फिरून सेवा देणारा व्यक्ती आहे. तुम्ही एक संधी द्या. संधीतून तुमची सेवा आज जेवढ्या गतीनं करतोय ती गती अधिक प्रमाणात असेल आणि त्यातून तुमच्या वाट्याला पश्चाताप होणार नाही याची मी 100% खबरदारी घेईल, असं सचिननं आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो, निवडणुका येतात आणि जातात. निवडणुकांमध्ये उमेदवार उभे राहतात. कोणी विजयी होतं, कोणी पराभव होतं. हा नित्याचाच विषय आहे. पण समाजाच्या हितासाठी स्वतःला वाहून घेणारा, मागं बँक बॅलन्स नसणारा, स्वतःचा परिवार उभा नसलेला आणि फक्त समाजाचा मी म्हणून रस्त्यावर उतरलेला हा एक उमेदवार आम्ही या निमित्तानं शहरात पाहतोय. 88 वर्षाच्या कालखंडामध्ये इतका स्वच्छ, निर्मळ आणि स्वतःला काही न ठेवता मी समाजाचा म्हणून झोकून दिलेला उमेदवार मी प्रथमच पाहतोय. मी खऱ्या अर्थानं त्याचं लोकशाहीमध्ये अभिनंदन करतो, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं एक आव्हान करतो. मतदारांनो, आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या विषयांमध्ये कुणाला शंका वाटली असेल, कोणाच्या मनात खतखत राहिली असेल, कोणाला तरी तुम्हाला व्यक्त व्हायचं असेल, दबावापोटी तुम्हाला बोलता येत नसेल, तर आवाज लोकशाहीचा हा तुमच्यासाठी व्यासपीठ घेऊन आलेला आहे. हे लोकांसाठी उभं केलेलं व्यासपीठ आहे. तुम्ही मुक्त व्हा, मुक्तपणाने बोला. आम्ही तुमच्या समोर यायला तयार आहोत. नंबर नोट्स करा, 97 65 56 69 16. पाहत राहा आवाज लोकशाहीचा.